राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपये म्हणजे टोटल मिळून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सकाळपासून 4000 रुपये विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमधील 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तांतर होणार आहे। तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये 24 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता विस्तांतर सुद्धा करण्यात आलेला होता। त्यावेळेस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून बटन सुद्धा दाबण्यात आलेलं होतं। 24 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता विस्तांतर सुद्धा झालेला होता। तर आता 4 महिने पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता विस्तांतर सुद्धा होतच आहे। म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक 4 महिन्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता विस्तांतर सुद्धा होतच असतो। त्या अनुषंगाने आता 24 फेब्रुवारी नंतर 4 महिने पूर्ण झालेले आहेत। त्या अनुषंगाने पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा विस्तांतर होत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सरसकट सर्व शेतकरी बांधवांना मिळणार नाही। म्हणजेच आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार नाहीत, कारण राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून काही महत्त्वाचे नियम लागू सुद्धा करण्यात आलेले आहे। जे शेतकरी बांधव नियमांचं पालन करत असतील, नियमांमध्ये बसत असतील, अशा शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांना आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर ती सूचना म्हणजे शेतकरी बांधवांना YouTube असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप ग्रुप असेल, यावरती अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत की शेतकरी बांधवांना आज पैसे मिळाले, उद्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार। म्हणजेच अशा पद्धतीने अफवा पसरवल्या जात आहेत आणि त्या ठिकाणी एक लिंक सुद्धा दिली जात आहे आणि त्या लिंकवरती तुम्ही सुद्धा टच करायचं आहे, त्यानंतर लगेच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, अशा पद्धतीच्या अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत। आणि जर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक केलं, ते लिंक ओपन केले, तर तुमच्या खात्यामधील सर्व पैसे सुद्धा गायब होऊ शकतात। अशा पद्धतीची माहिती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना दिलेली आहे। म्हणजेच भरपूर ठिकाणी अफवा सुद्धा पसरवल्या जात आहेत। त्या अनुषंगाने आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना सर्व शेतकरी बांधवांना सूचना सुद्धा दिलेली आहे की तुम्ही कोणत्याही लिंकवरती क्लिक सुद्धा करायचं नाही। म्हणजे त्या ठिकाणी सांगितलं जात होतं की या लिंकवरती क्लिक करा, त्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर होतील। म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर, बँक खाता अशा पद्धतीची माहिती भरायला सुद्धा लावली जात होती। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी या अफवांपासून लांब सुद्धा राहायचं आहे, अन्यथा तुमच्या खात्यामधील तुमच्या हक्काचे पैसे गायब सुद्धा होऊ शकतात। त्यामुळे शेतकरी बांधवांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना अर्जंट सूचना दिलेली आहे की कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, कोणत्याही लिंकवरती क्लिक सुद्धा करू नका। तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे, कोणत्या तारखेपासून मिळणार आहे, याच्यासाठी कोणकोणते नियम लागू झालेले आहेत, कोणत्या तारखेला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4000 रुपये विस्तांतर होतील, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी झटपट पद्धतीने बघणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। जर तुम्ही ही माहिती अर्धवट पाहिली तर तुमचं नुकसान सुद्धा
सुद्धा होऊ शकतं। बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहे की सर्व शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कागदपत्रे काढायची आहेत, कारण याच कागदपत्रांच्या आधारावरती तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहे। तर ती कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 6 हप्त्यांपैकी किंवा पीएम किसान योजनेच्या 19 हप्त्यांपैकी मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, त्या शेतकरी बांधवांनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की मागील हप्त्यांचे पैसे कशा पद्धतीने मिळणार आहे। त्यासाठी फक्त एक काम करायचं आहे, ते काम केल्यानंतर जर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, तर ते काम केल्यानंतर मागील हप्त्यांचे पैसे खाटाघाट तुमच्या बँकेमध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु ज्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळवायचा असेल, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवायचा असेल, त्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कागदपत्रे काढायची आहेत, महत्त्वाची कामे करायची आहेत, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा विस्तार होणार नाही, तुमचे पैसे पेंडिंगला सुद्धा पडणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा, अन्यथा तुमच्या खात्यामधून पैसे सुद्धा गायब होऊ शकतात। बघा, YouTube असेल, फेसबुक असेल, या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती रोज तुम्ही सुद्धा पाहत असाल की या जिल्ह्यामध्ये पैसे आले, या जिल्ह्यामध्ये आज पैसे आले। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सत्य माहिती देणार आहे की खरंच नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पीएम किसान योजनेचा हप्ता कोणत्या तारखेपासून विस्तार होईल, आज वितरणाला सुरुवात झालेली आहे का, तर ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सर्व शेतकरी बांधवांना अर्जंट सूचना दिलेली आहे। तर ती सूचना म्हणजे 1 ऑगस्ट 2025 पासून आधार कार्डवरती महत्त्वपूर्ण असे 3 नियम सुद्धा लागू होणार आहेत। जर तुम्ही आधार कार्डचे नियम पाळले नाही तर तुमचं बँक खातं बंद होऊ शकतं, आधार कार्ड बंद होऊ शकतं, नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद होऊ शकतो, पीएम किसान योजनेचा हप्ता बंद सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे 1 ऑगस्ट 2025 च्या अगोदर तुम्ही सुद्धा आधार कार्डच्या 3 नियमांचं पालन करायचं आहे। आधार कार्डमध्ये काही दुरुस्त्या सुद्धा आलेल्या आहेत, तर त्या दुरुस्त्या कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेणार आहोत। अन्यथा त्या आधार कार्ड ज्या बँकेला लिंक असेल ते बँक खातं बंद होऊ शकतं। जर तुम्ही सरकारी योजनांचा लाभ त्या आधार कार्डवरती घेत असाल आणि आधार कार्ड बंद झालं तर त्या सरकारी योजनांचे हप्ते सुद्धा विस्तार होणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ 1 मिनिट सुद्धा इकडे तिकडे न होता स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या गावरान भाषेमधून सांगणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर बघून घेऊयात की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकरी बांधवांना कोणकोणती कामे करायला लावलेली आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, पहिले जे काम करायला लावलेलं आहे तर ते पहिले काम म्हणजे शेतकरी बांधवांनी 1 ऑगस्ट 2025 च्या अगोदर आपले आधार कार्ड अपडेट करायचं आहे। आपल्या आधार कार्डवरती जे नाव आहे तेच नाव आपल्या बँक पासबुकवरती आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार नाहीत। कारण भरपूर असे नागरिक आहेत की त्यांच्याकडे जमिनी नाहीत तरी पण त्यांनी नकली बनावट कागदपत्रे तयार करून या दोन्ही हप्त्यांचे पैसे घेतलेले आहेत, तर यांना परत या योजनांचा लाभ द्यायचा नाही। त्यामुळे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की ज्या ज्या शेतकरी बांधवांचं आधार कार्डवरती नाव असेल तेच नाव बँकेच्या पासबुकवरती असेल तर अशा शेतकरी बांधवांना हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहे। तर तुम्हाला 1 ऑगस्ट 2025 च्या अगोदर जे पहिले काम करायचं आहे तर ते पहिले काम म्हणजे तुमच्या आधार कार्डवरील नाव असेल, तुमची जन्मतारीख असेल, तुमचा फोटो असेल तर या सर्व दुरुस्ती सुद्धा करायचे आहे। सोबतच शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता मिळवायचा असेल, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळवायचा असेल तर सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढणं बंधनकारक आहे। कारण केंद्र सरकारने मागच्या 4 ते 5 दिवसांपूर्वी निर्णय सुद्धा घेतलेला आहे। तर तो निर्णय म्हणजे शेतकरी बांधवांकडे आधार कार्ड नसेल तरी पण चालेल, शेतकरी बांधवांकडे 7/12 नसेल तरी पण चालेल, शेतकरी बांधवांकडे 8 उतारा नसेल तरी पण चालणार आहे। परंतु यापुढे
शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे घेण्यासाठी विशिष्ट ओळखपत्र लागणार आहे। तर ते ओळखपत्र म्हणजे शेतकरी बांधवांना तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणं बंधनकारक आहे। ज्यांच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल, ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्डसाठी नोंदणी केलेली असेल, या शेतकरी बांधवांना पुढील हप्त्यांचे पैसे 20 तांत्रिक होणार आहेत। बघा, पहिलं काम म्हणजे आधार कार्ड अपडेट करा, दुसरं काम म्हणजे फार्मर आयडी कार्ड काढा, परंतु जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम अत्यंत महत्त्वाचं आहे। बघा, जर तुम्ही तिसरं काम केलं नाही तर तुमच्या बँके खात्यामधून पैसे सुद्धा कट होऊ शकतात, तुम्हाला बँकेमधून पैसे काढता येणार नाही, बँकेमध्ये पैसे सुद्धा टाकता येणार नाही। बघा, हे जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम म्हणजे तुम्ही लवकरात लवकर तुमच्या बँक खात्याची KYC करायची आहे। बघा, RBI बँकेने सर्व ग्राहकांना सूचना सुद्धा दिलेली आहे। जर तुम्ही 1 वर्षांमध्ये एक जरी व्यवहार केलेला नसेल तर तुम्ही वर्षातून एकदा बँक खात्याची KYC करा, अन्यथा ते बँक खातं बंद पडू शकतं, त्या बँकेमधून पैसे सुद्धा कट होऊ शकतात। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरपूर शेतकरी बांधव असे आहेत की हप्ता पडला की सर्व हप्ता काढून घेतात आणि त्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा ठेवत नाही, त्यामुळे त्यांना पेनल्टी लागते, चार्जेस लागतात। बघा शेतकरी बांधवांनो, बँकांच्या नियमांचं तुम्ही उल्लंघन केलं तर तुमच्या खात्यामधून पैसे सुद्धा कट केले जाऊ शकतात। बघा शेतकरी बांधवांनो, मिनिमम बॅलन्स तुम्ही खात्यामध्ये 1000 रुपये तरी ठेवायचं आहे। म्हणजे तुमचा 2,000 रुपयांचे 2 हप्ते पडले, 4000 रुपये आले तर त्या 4000 रुपयांपैकी फक्त 3000 रुपये काढायचे आहेत आणि 1000 रुपये बँक खात्यामध्ये तशाच पद्धतीने ठेवून द्यायचे आहेत। अन्यथा जर तुम्ही 4000 रुपये आले आणि 4000 रुपये काढले तरी पण शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँक खात्यामधून पैसे कट होऊ शकतात, तुमच्या बँक खात्यावर ते चार्जेस सुद्धा लागू शकतो। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा 3 कामे करायची आहेत। त्या 3 कामांपैकी पहिलं काम म्हणजे आधार कार्ड अपडेट करा, दुसरं काम म्हणजे फार्मर आयडी कार्ड काढा आणि तिसरं काम म्हणजे बँक खात्याची KYC करा। बघा, जे शेतकरी बांधव 3 कामे करतील त्या शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे त्यांच्या खात्यामध्ये 20 तांत्रिक सुद्धा होणार आहे। तर आता आपण बघून घेऊयात की कोणते शेतकरी बांधव या दोन्ही हप्त्यांसाठी पात्र ठरतील, कोणते शेतकरी बांधव या दोन्ही हप्त्यांसाठी अपात्र सुद्धा ठरणार आहेत, ते सुद्धा आपण बघून घेऊयात। म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसणार आहेत अशा शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे 20 तांत्रिक सुद्धा होणार आहे। तर आता या दोन्ही हप्त्यांसाठी कोणकोणत्या पात्रता घालण्यात आलेल्या आहेत त्या पात्रता सुद्धा अगदी कमेंटमध्ये सांगत आहे, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या दोन्ही हप्त्यांसाठी 4 पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। तर त्या 4 पात्रता पुढील प्रमाणे आहेत। बघा, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी, शेतकरी बांधवांचा सातबारा ऑनलाईन दाखवत असावा, डिजिटल सुद्धा दाखवत असावा। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांच्या घरामधील एखादा सदस्य या 2025 सालामध्ये सरकारी नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला नसावा, तर शेतकरी बांधवांना पैसे मिळतील। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांकडे 4 चाकी गाडी नसेल अशा शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा 20 तांत्रिक होणार आहे। सोबतच जे चौथी पात्रता घालण्यात आलेले आहे तर ती चौथी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे। जे शेतकरी बांधव चौथ्या पात्रतेमध्ये बसणार आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा 20 तांत्रिक होणार आहेत। बघा, चौथी पात्रता म्हणजे ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसेल अशा शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा 20 तांत्रिक होतील। बघा शेतकरी बांधवांना 3 कामे करायची होती, ती 3 कामे सांगितली आहेत, पात्रता घालण्यात आलेल्या होत्या, पात्रता सुद्धा बघितलेली आहे। तर आता आपण बघून घेऊयात की कोणत्या जिल्ह्यांमध्ये कधीपासून दोन्ही हप्त्यांचे पैसे 20 तांत्रिक होतील, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत जाणार आहे। कारण भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव या दोन्ही हप्त्यांचे पैसे कधी येतील याची प्रतीक्षा सुद्धा करत होते। म्हणजेच शेतकरी बांधवांना पेरणीसाठी अनुदान मिळवायचं होतं, शेतकरी बांधवांना पेरणी करायची होती, त्या अनुषंगाने पेरणीला पैसे येतील असं शेतकरी बांधवांना सुद्धा वाटलेलं होतं, परंतु पेरणीच्या दिवसांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20 तांत्रिक झालेले नव्हते। त्यामुळे शेतकरी
शेतकरी बांधवांमध्ये निराशा सुद्धा पसरलेली होती। परंतु शेतकरी बांधवांनो, जरी तुमची पेरणी झालेली असेल किंवा अजून पेरणी केलेली नसेल, काही शेतकरी बांधवांनी दुहेरी पेरणी सुद्धा केलेली आहे। ज्यांनी दुबार पेरणी केलेली असेल त्यांच्याही खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्त्यांचे पैसे विस्तार झालेले असतील तर तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 19 हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये 24 फेब्रुवारी 2025 रोजी जमा सुद्धा करण्यात आलेली होती। तर या 24 फेब्रुवारी नंतर 24 जून पर्यंत 4 महिने पूर्ण झालेले आहे। सध्याचा महिना जुलै महिना सुरू आहे, त्या अनुषंगाने या जुलै महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु कोणत्या बँकेमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, सर्वात प्रथम बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ इंडिया असेल, त्यानंतर इंडस बँक असेल, त्यानंतर पोस्ट बँक असेल म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक असेल, ॲक्सिस बँक असेल, युनियन बँक ऑफ इंडिया असेल, या सर्व बँकेमध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। म्हणजेच सरकारी बँका असू द्या, खासगी बँका असू द्या किंवा सहकारी बँका असू द्या, तर त्या सर्व बँकेमध्ये पैसे येणार आहेत। आणि महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, 4 महिने पूर्ण झालेले आहेत, त्या अनुषंगाने तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु अजून कोणत्याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा झालेले नाही। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास सुद्धा ठेवू नका, लवकरच पैसे जमा